गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि लॅपलास करेक्शन स्टडी केलं. महाराष्ट्र बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते पॉईंट 2 खूप इम्पॉर्टंट आहेत. आज आपल्याला स्टडी करायचे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तर त्याच्या अगोदर एकदा मला थोडंसं ते मागचं रिवाईज करावं लागणार आहे. मी 1-2 मिनिटमध्ये ते मागचे सगळे पॉईंट रिवाईज करतो. आपण बघा मागच्या लेक्चरमध्ये थर्मोडायनेमिक चेंजेस स्टडी केले, थर्मोडायनेमिक प्रोसेस स्टडी केल्या, आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? अ थर्मोडायनेमिक प्रोसेस इन विच प्रेशर व्हॉल्यूम विल चेंज बट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्यू टू एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. ज्या थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये प्रेशर व्हॉल्यूम चेंज होतं पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं ड्यू टू एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग, त्याला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? अ थर्मोडायनेमिक प्रोसेस इन विच प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑल विल चेंज बट देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल चेंज. मग आपण त्याच्यावरनं न्यूटन्स फॉर्म्युला स्टडी केला होता. when longitudinal wave, when sound waves are propagating through the medium will divide into large number of compression and rarefaction. According to Newton, formation of compression and rarefaction is an isothermal process. ज्या वेळेला कॉम्प्रेशन फॉर्म होतं त्यावेळेला मीडियमचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं, प्रेशर इन्क्रीज होतं, गॅस मॉलिक्यूल एकमेकाला क्लोज येतात, त्यामुळे त्यांच्यामधले कोलिजन इन्क्रीज होतात. ड्यू टू कोलिजन ॲडिशनल हीट एनर्जी जनरेट होते. आता ही जी हीट जनरेट झाली ती जर सिस्टममध्ये राहिली देन देर इज पॉसिबिलिटी ऑफ राईज इन टेम्परेचर. बट बिफोर राईज इन टेम्परेचर दिस ऑल एनर्जी ट्रान्सफर टू द सराउंडिंग, सो टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. देन ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ rarefaction, volume increases, pressure decreases, gas molecule will move away from each other against attractive molecular force. मॉलिक्युलर फोर्स असेल तो मॉलिक्यूलच्या आउटवर्ड मोशनला अपोज करेल. टू ओव्हरकम दॅट अपोजिशन वर्क हॅज टू बी परफॉर्म. ड्यू टू वर्क डन देर इज लॉस इन इंटरनल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, सो देर इज पॉसिबिलिटी ऑफ फॉल इन टेम्परेचर. But before fall in temperature, additional energy is conducted from surrounding. So again temperature remains constant. So मग न्यूटननं फॉर्म्युला यूज केला व्ही इज इक्वल टू अंडर रूट के आयसोथर्मल अपॉन रो. के आयसोथर्मल म्हणजे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. आयसोथर्मल बल्क मॉड्युलस इज नथिंग बट प्रेशर. मग त्यानं एन टी पीला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघितली तर न्यूटनची व्हॅल्यू आली होती 279.9 मीटर पर सेकंड. पण प्रॅक्टिकली ज्या वेळेला साऊंडचा स्पीड मेजर केला तर एन टी पीला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडचा स्पीड असतो 332 मीटर पर सेकंड. सो न्यूटननं कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू होती ती ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा खूपच कमी होती, त्यामुळे न्यूटन फॉर्म्युला रॉंग होता. याचा अर्थ न्यूटन त्याच्या मागचं लॉजिक देखील रॉंग होतं. म्हणजे साऊंड ज्या वेळेला मीडियममधून प्रोपगेट होतो त्यावेळेला तो चेंज आयसोथर्मल नसतो. मग लॅपलासने याला करेक्ट केलं. According to Laplace, formation of compression and rarefaction is an adiabatic process. During formation of compression, gas molecule will come closer, म्हणजे compression फॉर्म झालं, volume will decrease, pressure will increase, gas molecule will come close to each other, so collision between gas molecule will increase, which generate additional heat in a system. पण ही हीट सराउंडिंगला ट्रान्सफर करता येत नाही. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेम्परेचर विल इन्क्रीज. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू लॅपलास व्हेन rarefaction विल फॉर्म, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस, गॅस मॉलिक्यूल विल मूव अवे फ्रॉम इच अदर अगेन्स्ट अट्रॅक्टिव्ह मॉलिक्युलर फोर्स. फॉर दॅट पर्पज दे हॅव टू परफॉर्म सम वर्क. ड्यू टू वर्क डन देर इज लॉस इन इंटरनल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. बरोबर आहे. इंटरनल एनर्जीचा लॉस झाला देन देर इज पॉसिबिलिटी ऑफ फॉल इन टेम्परेचर. पण आपल्याला ॲडिशनल एनर्जी सराउंडिंगकडनं कंडक्ट करता येत नाही, सो ओव्हरऑल टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं. मग त्यानं फॉर्म्युला यूज केला व्ही इज इक्वल टू अंडर रूट के ॲडियाबॅटिक अपॉन रो. के ॲडियाबॅटिक इज इक्वल टू गॅमा इन टू पी. पी म्हणजे प्रेशर, गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. मग त्याच्यामध्ये त्यानं व्हॅल्यू पुट करून आन्सर काढलं तर ते आलं होतं 331.5 मीटर पर सेकंड, विच इज व्हेरी क्लोज टू ॲक्च्युअल व्हॅल्यू. त्यामुळं लॅपलासचा फॉर्म्युला करेक्ट होता.
मग ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन ड्रॉ केलं की साऊंड ज्या वेळेला मीडियममधून प्रोपगेट होतो त्यावेळेला मीडियममधले चेंजेस असतात ते ॲडियाबॅटिक चेंजेस असतात. साऊंड मीडियममधून प्रोपगेट होतो ॲडियाबॅटिकली. ओके, तर काल आपण एवढं स्टडी केलं होतं. आज आपल्याला स्टडी करायचं आहे फॅक्टर अफेक्टिंग व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. तर पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर. ओके, फर्स्ट फॅक्टर आहे टेम्परेचर. सो आता बघा, व्हिलॉसिटीचा लॅपलासचा फॉर्म्युला करेक्ट होता. सो अकॉर्डिंग टू लॅपलास व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज गॅमा पी बाय रो. गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट, पी म्हणजे प्रेशर आणि रो म्हणजे डेन्सिटी. आता डेन्सिटी इज नथिंग बट मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग व्हिलॉसिटी इज इक्वल टू हे आलं अंडर रूट गॅमा पी आणि डेन्सिटीला पुट केलं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, हे व्हॉल्यूमवर जाणार. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी व्ही अपॉन एम. पी इज प्रेशर, व्ही इज व्हॉल्यूम. बरोबर आहे. फॉर 1 मोल ऑफ गॅस पी व्ही इज इक्वल टू आर टी. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालं असेल. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. पी इज प्रेशर, व्ही इज व्हॉल्यूम, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर याचा अर्थ केल्विनमध्ये घेतलेलं टेम्परेचर. ज्या वेळेला तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरचे न्यूमरिकल सॉल्व कराल तुम्हाला टेम्परेचर जरी डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल टिल देन कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला ते केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट कसं करायचं तर त्याच्यामध्ये 273 ॲड करायचं. म्हणजे सपोज करा टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे, त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 27 प्लस 273 म्हणजे ते आलं 300 केल्विन. तर टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग मी ह्याच्यामध्ये पुट करतो व्ही इज इक्वल टू हे आलं अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. सो दिस इज व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ह्यातलं टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे केल्विनमध्ये घेतलं आहे आणि एम म्हणजे मॉलिक्युलर वेट. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, मॉलिक्युलर वेट घेताना आपण O2, H2, N2 असं घेतो, डायटॉमिक गॅस घेतो. त्यामुळं जर ऑक्सिजन असेल तर त्याचं मॉलिक्युलर वेट 16 घ्यायचं नाही, O2 घ्यायचं आहे. म्हणजे ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती घेणार 32, नायट्रोजनसाठी 28, हायड्रोजनसाठी 2, हेलियमसाठी 4, कार्बन डायऑक्साईड असेल तर 44, SO2 असेल तर 64. लक्षात आलं. तुम्हाला डायटॉमिक गॅस कन्सिडर करायचं आहे त्यामुळं H2O2 N2 असं घ्यायचं. तर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड आता गॅमा कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे. फॉर गिवन मास ऑफ अ गॅस एम कॉन्स्टंट असणार. सो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टी. याचा अर्थ टेम्परेचर इन्क्रीज झालं तर साऊंडचा स्पीड पण काय होईल इन्क्रीज होईल. किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन T2. लक्षात आलं. V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन T2. सो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड विल इन्क्रीज. लक्षात आलं. त्यामुळं ॲज कम्पेअर टू मॉर्निंग आफ्टरनूनला साऊंडचा स्पीड कम्पॅरेटिव्हली लार्ज असेल. लक्षात आलं. मी पुन्हा एकदा डेरिव्हेशन बघा कसं सॉल्व केलं. आपण लॅपलासचा फॉर्म्युला करेक्ट आहे, बरोबर आहे. मग मी लॅपलासचा फॉर्म्युला घेतला फॉर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी बाय रो. पी म्हणजे प्रेशर, गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ मीडियम. ओके, मग डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मग या फॉर्म्युल्यामध्ये मी डेन्सिटीला पुट केलं मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूमवर गेलं. मग फॉर्म्युलाला गॅमा पी व्ही अपॉन एम. करेक्ट आहे. आता जर 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर केला तर 1 मोल ऑफ आयडियल गॅससाठी इक्वेशन असतं पी व्ही इज इक्वल टू आर टी. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झाले की नाही आता मला माहीत नाही आहे, पण आयडियल गॅससाठी इक्वेशन असतं पी व्ही इज इक्वल टू आर टी. ह्यातलं टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे केल्विनमध्ये घेतलेलं असतं. मग पी व्हीला मी रिप्लेस केलं आर टीनं. मग व्हिलॉसिटी ऑफ साऊंड फॉर्म्युलाला अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. मग ह्याच्यावरनं मी कन्क्लुजन ड्रॉ केलं व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टी किंवा V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन T2.
क्लिअर झालं. सो जसं टेम्परेचर वाढत जाईल साऊंडचा स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो. ॲज कम्पेअर टू विंटर, समरमध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळं समरमध्ये साऊंडचा स्पीड कम्पॅरेटिव्हली लार्ज असणार आहे. ओके. आता दुसरा फॅक्टर जो इफेक्ट करतो ऑन व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज प्रेशर. आता व्हिलॉसिटी ऑफ साऊंड आपण आत्ताच फॉर्म्युला प्रूव्ह केला, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. आता या फॉर्म्युल्यामध्ये प्रेशरची टर्म आली का, आलेली नाही आहे. हे बघा, हा फॉर्म्युला हा बेसिक फॉर्म्युला आहे. ह्याच्यावरनं आपण मॅथमॅटिकली फॉर्म्युला कोणता ऑप्टेन केला आहे, व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. या फॉर्म्युल्यामध्ये प्रेशरवाली टर्म आलेली नाही आहे. याचा अर्थ व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. म्हणजे मीडियमचं प्रेशर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं, साऊंडचा स्पीड चेंज होत नाही. लक्षात आलं. सो इंडिपेंडंटला मॅथमॅटिकली असं लिहायचं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी रेस टू झिरो. एनिथिंग रेस टू झिरो म्हणजे 1, बरोबर आहे. एनिथिंग रेस टू झिरो म्हणजे 1 असतं ना. तर व्हिलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर, ह्याला मॅथमॅटिकली कसं लिहाल, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी रेस टू झिरो. सो यावर बऱ्याच वेळेला CETला क्वेश्चन आला आहे. सपोज करा मीडियमचा प्रेशर पी आहे आणि साऊंडचा स्पीड व्ही आहे. प्रेशर 4 टाइम्स इन्क्रीज केलं, व्हॉट इज न्यू स्पीड. तर प्रेशर इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा, साऊंडचा स्पीड प्रेशरवर डिपेंड नाही आहे. सो स्पीड ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. ओके. थर्ड फॅक्टर आहे तो म्हणजे डेन्सिटी ऑफ मीडियम. डेन्सिटी ऑफ मीडियम. व्हिलॉसिटीचा लॅपलासचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. बरोबर आहे. गॅमा कॉन्स्टंट आहे आणि साऊंडचा स्पीड प्रेशरवर डिपेंड नसतो. मग रिलेशन काय आलं, व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट रो. याचा अर्थ जेवढी डेन्सिटी जास्त असेल तेवढा साऊंडचा स्पीड कसा असेल, कमी असेल. लक्षात आलं. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांना कम्पेअर केलं तर ऑक्सिजनची डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे साऊंडचा स्पीड ऑक्सिजनमध्ये कमी असेल आणि हायड्रोजनमध्ये जास्त असेल. तुम्ही कॉपर आणि ॲल्युमिनियम यांना कम्पेअर केलं, कॉपरची डेन्सिटी जास्त आहे तर कॉपरमध्ये साऊंडचा स्पीड कसा असेल, कमी असेल. आपण वॉटर आणि केरोसिन असं कम्पेअर केलं, केरोसिनची डेन्सिटी कमी आहे तर त्याच्यामध्ये साऊंडचा स्पीड कसा असेल, जास्त असेल ॲज कम्पेअर टू वॉटर. क्लिअर झालं. सो व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. मग यालाच आपण असं लिहू शकतो, V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट रो 2 अपॉन रो 1. इनव्हर्सली आहे त्यामुळे रेशो 2:1 आला. कळलं. तर हा व्हिलॉसिटी ऑफ साऊंडवर अफेक्ट करणारा थर्ड फॅक्टर. सो व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. विथ इन्क्रीज इन डेन्सिटी व्हिलॉसिटी ऑफ साऊंड विल डिक्रीज. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज 16 टाइम्स डेन्सिटी ऑफ हायड्रोजन. ओके. डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन is 16 times more than density of hydrogen. Therefore, speed of sound is 4 times more in hydrogen as compared to oxygen. ऑक्सिजनची डेन्सिटी हायड्रोजनपेक्षा 16 टाइम जास्त आहे. व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो, म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त असेल तिथे साऊंडचा स्पीड कमी असणार. सो ऑक्सिजनमध्ये स्पीड कमी असतो, हायड्रोजनमध्ये जास्त असतो. हायड्रोजनमधला साऊंडचा स्पीड ऑक्सिजनच्या प्रोपोर्शनमध्ये 4 टाइम्स जास्त असतो. क्लिअर झालं. तर हा तिसरा फॅक्टर. मी 3 फॅक्टर सांगितले. पहिला फॅक्टर सांगितला टेम्परेचर. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टेम्परेचर. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड विल इन्क्रीज. दुसरा फॅक्टर मी सांगितला प्रेशर. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. थर्ड फॅक्टर सांगितला डेन्सिटी ऑफ मीडियम. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ मीडियम. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढा साऊंडचा स्पीड कसा असेल, कंपॅरेटिव्हली लेस. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी याचा अर्थ
प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन एअर. ओके, प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन एअर. आता मला सांगा, मी एक अगदी साधा क्वेश्चन विचारतो. ड्राय एअर आणि मॉइस्ट एअर, ह्युमिड एअर, ह्याच्यामध्ये डेन्सिटी जास्त कुणाची असेल? तर तुम्ही 100% चुकीचं आन्सर सांगणार, ह्युमिड एअरची डेन्सिटी जास्त असते. तर एक लक्षात घ्या, धुकं पडतं बघा, धुकं असतं ते ग्राउंडला क्लोज नसतं, धुकं वरच्या बाजूला असतं. धुक्यामध्ये मॉइस्ट एअर असते. आता जे हलकं असतं ते वर राहतं ना, याचा अर्थ मॉइस्ट एअरची डेन्सिटी कशी असेल? कंपॅरेटिव्हली लेस, आणि ड्राय एअरची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली लार्ज. मग आता बघा, व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन ड्राय एअर फॉर्म्युलाला अंडर रूट गॅमा पी अपॉन रो डी. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन ह्युमिड एअर फॉर्म्युलाला अंडर रूट गॅमा पी अपॉन रो एच. आता डेन्सिटी ऑफ ह्युमिड एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. सो ऑब्वियसली velocity of sound in dry air must be greater than velocity of sound in humid air. बरोबर आहे. ह्युमिड एअरची डेन्सिटी ड्राय एअरच्या कंपॅरिझनमध्ये कमी असते. त्यामुळं ऑब्वियसली व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एच आहे. मग जिथे डेन्सिटी कमी तिथे साऊंडचा स्पीड कसा असेल? कंपॅरेटिव्हली जास्त. लक्षात आलं? सो व्हिलॉसिटी, सॉरी हे उलटं झालं, velocity in humid air will be more than velocity in dry air. लक्षात आलं? त्यामुळं धुकं वगैरे असेल, जिथे धुकं वगैरे फॉर्म झालेलं असतं, फॉग, तिथे एअरची डेन्सिटी कमी असते, त्यामुळं साऊंडचा स्पीड तिथे कसा असेल? जास्त असेल. सो डेन्सिटी ऑफ ह्युमिड एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. देअरफॉर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन ह्युमिड एअर विल बी मोर दॅन व्हिलॉसिटी इन ड्राय एअर. क्लिअर झालं? पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे विंड व्हिलॉसिटी. आता विंड आणि साऊंड दोघं जर सेम डिरेक्शनला ब्लो होत असतील, दोघं सेम डिरेक्शनला फ्लो होत असतील, मूव्ह होत असतील, तर साऊंडच्या मोशनला विंड व्हिलॉसिटी हेल्प करेल. सो साऊंडचा स्पीड इन्क्रीज होईल. मी काय म्हणतोय नीट ऐका. जर साऊंडची मोशन, साऊंड ज्या डिरेक्शनला मूव्ह होतोय, विंड पण त्याच डिरेक्शनला ब्लो होत असेल, तर विंड साऊंडच्या मोशनला हेल्प करेल, साऊंडच्या मोशनला सपोर्ट करेल. सो साऊंडचा स्पीड इन्क्रीज होईल. जर विंड आणि साऊंड अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होत असतील, तर विंड व्हिलॉसिटी असेल ती साऊंडच्या मोशनला अपोज करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस साऊंडचा स्पीड डिक्रीज होईल. क्लिअर झालं? सो दीज आर 5 फॅक्टर्स विच अफेक्ट व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. पहिला फॅक्टर होता टेम्परेचर. व्हिलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं की व्हिलॉसिटी देखील इन्क्रीज होईल. दुसरा फॅक्टर होता प्रेशर. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं, व्हिलॉसिटी ऑफ साऊंड विल नॉट चेंज. तिसरा फॅक्टर होता डेन्सिटी. व्हिलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. मग ज्या मीडियमची डेन्सिटी कमी असेल तिथे साऊंडचा स्पीड कसा असेल? जास्त असेल. तिसरा फॅक्टर होता ह्युमिडिटी. ओके, ॲज कम्पेअर टू ड्राय एअर, ह्युमिड एअरची डेन्सिटी कमी आहे, त्यामुळे ह्युमिड एअरमध्ये साऊंडचा स्पीड ॲज कम्पेअर टू ड्राय एअर कसा असेल? जास्त असेल. लक्षात आलं? विंटर असेल, सकाळी धुकं वगैरे पडलेलं असतं, बरोबर आहे, त्यावेळेला ह्युमिड एअरमध्ये साऊंडचा स्पीड कंपॅरेटिव्हली मोर असेल ॲज कम्पेअर टू आफ्टरनून. ओके, चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे, पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे विंड व्हिलॉसिटी. जर साऊंडची व्हिलॉसिटी आणि विंड सेम डिरेक्शनला मूव्ह होत असतील तर साऊंडचा स्पीड इन्क्रीज होईल. जर साऊंड आणि विंड अपोजिटला मूव्ह होत असतील, ओके, तर साऊंडचा स्पीड डिक्रीज होईल. ज्या वेळेला साऊंड ज्या डिरेक्शनला मूव्ह होतोय, साऊंड वेव्ह ज्या डिरेक्शनला मूव्ह होते, त्या सेम डिरेक्शनला जर विंड ब्लो होत असेल तर विंडची व्हिलॉसिटी साऊंडच्या व्हिलॉसिटीला सपोर्ट करेल, त्यामुळे साऊंडचा स्पीड इन्क्रीज होईल. जर साऊंडची व्हिलॉसिटी आणि विंड व्हिलॉसिटी एकमेकाला अपोजिट असतील तर विंड व्हिलॉसिटी साऊंडच्या मोशनला अपोज करेल, बरोबर आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस स्पीड ऑफ साऊंड विल डिक्रीज.
क्लिअर झालं. तर हे होते फॅक्टर्स विच अफेक्ट व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. मग आता आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन स्टडी करायचं आहे, एक्सप्रेशन फॉर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ व्हिलॉसिटी. अगदी सोपं डेरिव्हेशन आहे. आता मी काय केलं, साऊंडचा स्पीड 0 डिग्री सेल्सिअसला मेजर केला. V0 व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. V0 म्हणजे काय, व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. मग मी टेम्परेचर वाढवलं. आता सपोज करा टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस आहे. पहिल्यांदा मी काय केलं, साऊंडचा स्पीड 0 डिग्री सेल्सिअसला मेजर केला. ओके, नंतर मी टेम्परेचर वाढवलं. आता टेम्परेचर किती आहे, T डिग्री सेल्सिअस आहे. आता टेम्परेचर जर वाढलं असेल तर साऊंडचा स्पीड पण वाढलेला असणार. सो VT इज व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट T डिग्री सेल्सिअस. ओके, मग व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, व्हिलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट गॅमा RT upon m. So V is directly proportional to under root T. So velocity at 0 degree Celsius upon velocity at T degree Celsius is equal to under root 273. बरोबर आहे. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती झालं, 273 केल्विन. मी मगाशी सांगितलं हे कॅपिटल T म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग आपलं इनिशियल टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे किती केल्विन आहे, 273 केल्विन आहे. डिवायडेड बाय T प्लस 273. आपलं फायनल टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस आहे. T डिग्री सेल्सिअस म्हणजे किती आलं, T प्लस 273. हे उलटं करतो. सो VT अपॉन V0 इज इक्वल टू हे आलं T प्लस 273 डिवायडेड बाय 273 आणि हे अंडर रूटमध्ये. देअरफॉर VT अपॉन V0 इज इक्वल टू अंडर रूट. आता मी काय करतो, यातून 273 कॉमन घेतो. ओके, आता 273 कॉमन घेतलं की इथे 1 येणार आणि T मध्ये 273 नाहीच आहे, तिथे ते डिवाइड होणार. मग 273 कॉमन घेतलं म्हणजे हे आलं T अपॉन 273 प्लस 1 डिवायडेड बाय 273. हे 273 कॅन्सल झालं. सो VT अपॉन V0 इज इक्वल टू, पहिल्यांदा मी 1 लिहितो, 1 प्लस T अपॉन 273. हे अंडर रूट आहे, अंडर रूट म्हणजे किती, रेज टू हाफ. बरोबर आहे. मग आता 1 अपॉन 273 याला म्हणतात अल्फा. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. अल्फा म्हणजे काय, 1 अपॉन 273. 1 अपॉन 273 म्हणजे अल्फा. अल्फाला म्हणायचं टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. मग हा फॉर्म्युला आला VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस अल्फा T रेज टू हाफ. लक्षात आलं. अल्फा म्हणजे काय, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ व्हिलॉसिटी. तर आता हाच फॉर्म्युला इकडे बघा, हाच फॉर्म्युला मी पुढे कंटिन्यू करतो आणि याला बायनॉमियल थेरमनं एक्सपांड करतो. मग VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस T अपॉन 273 ब्रॅकेट रेज टू हाफ. आता बायनॉमियलचे एक्सपान्शन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण फाउंडेशन कोर्समध्ये स्टडी केलं आहे. बायनॉमियलने एक्सपांड कसं करतात, तर 1 प्लस पॉवर इंटू सेकंड टर्म. मग VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस आपली पॉवर किती आहे, हाफ आहे, 1/2 इंटू सेकंड टर्म T अपॉन 273. ओके, तर हे आलं VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस T अपॉन 546. हे 1 या साईडला घेतो. सो VT अपॉन V0 मायनस 1 इज इक्वल टू T अपॉन
546 क्रॉस मल्टिप्लाय करतो. VT मायनस V0 अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन 546. बरोबर आहे. आता VT म्हणजे फायनल व्हिलॉसिटी, V0 म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी. मग फायनल व्हिलॉसिटी मायनस इनिशियल व्हिलॉसिटी दॅट इज नथिंग बट चेंज इन व्हिलॉसिटी. मग हे आलं डेल्टा V अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन 546. ओके. देअरफॉर डेल्टा V इज इक्वल टू V0T अपॉन 546. आता V0 म्हणजे काय? व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडची व्हिलॉसिटी किती असते? 332 मीटर पर सेकंड असते. मग हे आलं 332T अपॉन 546. सो डेल्टा व्ही आलं 0.61 टाइम्स टी. लक्षात आलं? तर ह्याचं इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय? जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केलं तर साऊंडचा स्पीड कितीनं वाढतो? 0.61 मीटर पर सेकंडनं इन्क्रीज होतो. लक्षात आलं का तुमच्या डेरिव्हेशन? जर साऊंडचा स्पीड जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केलं तर साऊंडचा स्पीड 0.61 मीटर पर सेकंडनं इन्क्रीज होतो. क्लिअर झालं? एकदा डेरिव्हेशन पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात. हे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. मी काय केलं बघा. साऊंडचा स्पीड पहिल्यांदा 0 डिग्री सेल्सिअसला मेजर केला. V0 इज स्पीड ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. नंतर मी टेम्परेचर वाढवलं. आता टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस आहे. T डिग्री सेल्सिअसला साऊंडचा स्पीड मेजर केला तर तो स्पीड किती आला? VT. मग V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. देअरफॉर V0 अपॉन VT इज इक्वल टू, इथं काही 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला लिहिता येत नाही. आपल्याला ॲब्सोल्यूट टेम्परेचर घ्यावं लागतं. मग 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273. आणि T डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? T प्लस 273. ह्याला उलटं केलं. मग न्यूमरेटरमधून 273 कॉमन घेतलं. मग 270चे जागी 273 आहे, त्याच्या जागी 1 आलं. बरोबर आहे. आणि T मध्ये 273 नाही आहे त्यामुळे तिथं डिवाईड झालं. मग 273 कॉमन घेतल्यावर हे आलं T अपॉन 273 प्लस 1. 273 कॉमन कॅन्सल झालं. मग हे आलं 1 अपॉन T प्लस 1 प्लस T अपॉन 273 ब्रॅकेट रेस टू हाफ. आता 1 अपॉन 273 म्हणजे अल्फा. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. ओके. मग त्याच्यावरून आपल्याला रिलेशन मिळालं VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस अल्फा T रेस टू हाफ. ओके. मग पुन्हा मी तेच डेरिव्हेशन पुन्हा एकदा घेतलं. VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस T अपॉन 273 रेस टू हाफ. ह्याला बायनॉमियलने एक्सपांड केलं. बायनॉमियल थेरम कसा एक्सपांड करायचा? तर बायनॉमियलचं एक्सपान्शन असतं 1 प्लस पॉवर इंटू सेकंड टर्म. मग आपली पॉवर किती आहे? हाफ आहे. मग हे आलं 1 प्लस पॉवर हाफ इंटू सेकंड टर्म T अपॉन 273. सो VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस T अपॉन 546 आलं. हे 1 इकडे घेऊन मायनस केलं. मग VT अपॉन V0 मायनस 1 इज इक्वल टू T अपॉन 546 क्रॉस मल्टिप्लाय केलं. VT मायनस V0 अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन 546. बरोबर आहे. VT म्हणजे फायनल व्हिलॉसिटी ऑफ साऊंड आणि V0 म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. याचा अर्थ हे काय झालं? चेंज इन व्हिलॉसिटी झालं. मग चेंज इन व्हिलॉसिटी डेल्टा V अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन 546. मग त्याच्यावरनं चेंज इन व्हिलॉसिटी आली V0T अपॉन 546. V0 म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडचा स्पीड असतो 332. मग डिवाईड केलं 332 डिवायडेड बाय 546 तर आन्सर किती येतं? डेल्टा V इज इक्वल टू 0.61 इंटू T. मग यावरनं इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय ड्रॉ केलं? व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 1 डिग्री सेल्सिअस स्पीड ऑफ साऊंड विल इन्क्रीज बाय 0.61 मीटर पर सेकंड. लक्षात आलं? ज्या वेळेला साऊंडचा स्पीड ज्या वेळेला मीडियमचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होतं
त्यावेळेला साऊंडचा स्पीड 0.61 मीटर पर सेकंडनं इन्क्रीज होतो किंवा 61 सेंटीमीटर पर सेकंडनं इन्क्रीज होतो. लक्षात आलं. तर हा नीट जेईचा इम्पॉर्टंट पॉईंट. when you are going to increase temperature of medium by 1 degree Celsius, speed of sound will be increased by 0.61 मीटर पर सेकंड. क्लिअर झालं. तर आज आपण साऊंडच्या व्हिलॉसिटीवर अफेक्ट करणारे फॅक्टर डिस्कस केले. ठीक आहे, थांबूयात, पुढचं बाकीचं पुढच्या लेक्चरला डिस्कस करूयात.